जी आता इलेक्शन घेतली गेलेली आहे ऑक्टोबर 2025 मध्ये ती बेकायदेशीरपणा इलेक्शन लावलेली आहे। त्यामध्ये बिनविरोध म्हणून त्यांनी इलेक्शन डिक्लेअर केली आहे आणि मी ती कॉपी मला चॅरिटी कमिशनमध्ये भेटली आहे। त्यामध्ये उल्लेख केला आहे की बिनविरोध इलेक्शन त्याची मी सदस्य असल्यामुळे मला कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही आहे। इलेक्शन लावण्याआधी जनरल बॉडी इलेक्शन मीटिंग घ्यायला लागते, कुठल्याही प्रकारची जनरल बॉडी मीटिंगही झाली नाही आहे आणि मी त्यांना पत्र देऊन अगोदरच कळवलं होतं की कुठल्याही प्रकारची मीटिंग असेल तर मला कळवण्यात यावं, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची मला पूर्वकल्पना न देता आणि मला फेब्रुवारी 3 तारखेला माहिती मिळाली की ऑक्टोबर 2025 मध्ये इलेक्शन झालेले आहे। त्याच्यामध्ये माझं आणि मसरूखांचं नाव गाळलेलं आहे आणि ती बिनविरोध दाखवली। त्याच्यामध्ये जो निवडणूक अधिकारी दाखवला आहे तो शेका पक्षाचा उपसरपंच आहे देवनाळ्याचा, भूषण कडो म्हणून, व त्याची बायको रायगड बँकेमध्ये सर्व्हिसला आहे। मग अशा संस्थेच्या ज्या पक्षाच्या लोकांना जर निवडणूक अधिकारी करणं असं ही कुठल्या प्रकारचे इलेक्शन आहे हा त्यांना माझा प्रश्न आहे। आणि त्याच्यामध्ये बिनविरोध दाखवले, जर नोटीसच न दिली, बिनविरोध कधी होती तर समोरच्याला बोलून तुम्ही चान्स दिला तरच बिनविरोध होते ना। आम्हाला कुठल्याही प्रकारची मला नोटीस नाही, कल्पना नाही, काही नाही। मी स्टँडिंग मेंबर असताना सुद्धा मला कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही आणि मी त्याची कंप्लेंट चॅरिटी कमिशनर केली आहे, रिटसर तिथे दाखल केलेले आहे। भ्रष्टाचाराच्या बाबतीत सगळ्या पेपर आणलेला आहे। नंबर 1 मी सुरुवात जी झाली, मला ऑक्टोबर 2024ला नियमला आर्थिक खातं माझ्याकडे दिलं गेलं होतं। त्या 3 महिन्यामध्ये मला असं बऱ्याचशा गोष्टी आढळल्या, त्या अध्यक्षांना बरेचसे भ्रष्टाचार आहे, पण ते काय मला उत्तर देऊ शकले नाही। मग मीटिंगमध्ये विषय घेतला तांबेटली शाळामध्ये आपली संस्थाची परिस्थिती खराब असताना तांबाटी इथं शाळेची जागा घेण्यात काय अर्थ होता आणि तिथं बेकायदेशीरपणा त्यांनी 49 लाख रुपये दिले म्हणून त्याचा माझ्याकडे कॅशची एंट्री आहे आणि ती मी तुम्हाला पेपर देऊ शकतो। वेगवेगळ्या दिवशी त्यांनी दिलेले हे 49 लाख कोणाला दिले त्यांनी उत्तर दिले नाही। व त्यांनी भर मीटिंगमध्ये सगळे असताना, मसरूळकर सर असताना, अबू जळगावकर असताना, किशोर पाटील असताना, मी जर मार्चपर्यंत जर परमिशन नाही आणली तर हे 49 लाख रुपये संस्थेला परत करेल असं त्यांनी आश्वासन दिलं होतं। पण त्यानंतर शेवटची मीटिंग जी फेब्रुवारी 25ला झाली होती त्यानंतर त्यांनी कधीही मीटिंग घेतली नाही। आता भ्रष्टाचाराच्या बाबतीतच बोलायचे बरेचसे प्रकारचे भ्रष्टाचार त्याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये शाळेचा जो भ्रष्टाचार केला नियमाप्रमाणे घटनेमध्ये लिहिलेलं आहे की जर एखाद्या तुम्ही संस्थेची वस्तू जर वापरत असेल, म्हणजे जो शाळा असो, दुकान असो वगैरे असेल, त्याचा होणारा जो प्रॉफिट आहे तो संस्थेमध्ये जमा करायचा आहे। गेले 20-25 वर्ष किशोर पाटील ही दुकान वापरत आहे, ते फक्त मात्र 500 रुपये हे भाडं देत, पहिले 200 देत होते, नंतर 500 रुपये भाडं देत आहेत। पण घटनेप्रमाणे 7 नंबरचा घटना क्रमांक आहे, तुम्ही पत्रकार वाचू शकता याच्यामध्ये की लिहिलेले संस्थेचा फायदा हा घ्या सर, 7 नंबरचा कलम वाचा, याच्यामध्ये लिहिलेला आहे की प्रॉफिट जो काय होईल तो तुम्ही संस्थांमध्ये जमा करायचा आहे। ते जमा न करता तो प्रॉफिट स्वतः वापरत आहे। त्यामध्ये एक जनरल पुस्तक आहे त्याची किंमत फक्त 30 रुपये, पण तो त्याच्यावरती शिक्का मारून ते 150 रुपयाला बळजबरी मुलांना विकत घ्यायला लावते। याच्यावरती कोणीही काही बोलायला तयार नाही आहे। दुसरे ते चॉकलेट बिस्किटं भेटतात, त्याला फूड क्राफ्टची परमिशन लागती, ती काही परमिशन नसताना सुद्धा ते विक्री करतायत आणि त्याच्यावरती संस्था काही ऍक्शन घेत नाही। नंतर ह्याच्यामध्ये त्यांनी जो दाखवला आहे की स्टॅम्प पेपर मी ह्याच्यामध्ये ॲग्रीमेंट केलेलं आहे, तो स्टॅम्प पेपरही खोटा निघाला आहे व त्याच्या विरुद्ध तक्रार देऊन FIR कॉपी 420चा FIR गुन्हा दाखल झालेला आहे आणि खोपोली स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे व सध्या ते त्याच्यावरती जामिनावरती आहे। दुसरा, आता जी वाशीमध्ये जी केस दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये पण किशोर पाटील आणि दिनेश गुरव यांच्या संस्थापकावर नावं गेलेलं आहे। तर वास्तविक बघायला गेलो तर त्याचा अध्यक्ष आहे KMC कॉलेजचा किशोर पाटील, पण दिनेश गुरवचं नाव का घेतलं गेलं याचे काही कारण आहेत, ते मी तुम्हाला क्लिअर करून घेतो। मिलिंद मराठे हे क्लेरिकल जॉबला होते KMC कॉलेजला, 2015-16 मध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतली व त्यावेळी त्यांना पगार होता 75,000 रुपये। 16ची गोष्ट आहे, 2016 मध्ये त्याला 75 पगार असताना त्यांनी VRS घेतली व त्याला लगेच दिनेश गुरुंनी जनतामध्ये व्हाईस प्रिन्सिपल केलं आणि त्याच वर्षी ह्या दोघांनी मिळून शेखर कुलकर्णी ज्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे वाशीमध्ये, ज्याच्या मिसेसचा आहे, जो मेन ह्याच्यामध्ये आहे, त्यांनीच शेखर कुलकर्णीला दिनेश गुरव आणि मराठ्यांनी संस्थेमध्ये आणलं गेलेलं आहे। त्यामुळे दिनेश गुरवचं नाव ह्याच्यात गौऱ्यात आलेलं आहे या केसमध्ये। तसं वास्तविक बघितलं तर KMC मध्ये दिनेश गुरवचा काही संबंध नाही, पण शेखर कुलकर्णींनी त्यांचं नाव घेतलेलं आहे की मला या संस्थेमध्ये दिनेश गुरव आणि मिलिंद मराठेने आणलेलं आहे
आणि एकाच संस्थेमध्ये हा मिलिंद मराठे 2 पगार घेतोय, त्याला पेन्शन सुद्धा भेटते केएमसी कॉलेजचा आणि प्लस तो व्हाईस प्रिन्सिपल म्हणून पगार घेतोय. म्हणजे किती प्रकारचा हा भ्रष्टाचार आहे त्याला लिमिट नाहीये. दुसरा जे आता आम्हाला मी जो वर्षभर होतो तिथं डोनेशन वेगवेगळ्या प्रकारचे डोनेशन तिकडे येतात, तर 2 कोटीच्या वरती डोनेशन येतं. मला जर त्यांनी मला संतोष जंगमनी पत्र देऊन मला हिशोब मागितला होता व तो हिशोब मी त्याला रायटिंग मध्ये दिलेला आहे, पण जेव्हा मी त्यांना जेव्हा हिशोब मागितला एवढ्या वर्षाचा ते मला देऊ शकले नाही आणि त्याला मी रितसर फी भरा पण तयार होतो, पण त्यांनी मला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही. आणि हे सेम पत्र मसुरकर साहेबांनी पण त्याला दिलेलं आहे. 2 पत्र मसुरकर साहेबांनी पण त्याला दिलेले, पण त्यांनाही काही उत्तर दिलं नाही. नंतर दुसरा हा जो नियम आहे आपला खालापूर मर्यादितच आपण मेंबर करायचंय, हे असताना सुद्धा त्यांनी विपुल म्हात्रे म्हणून पनवेलचे त्याच्याकडनं परस्पर काही पैसे रक्कम घेऊन त्याला इथं डायरेक्टर केलेला आहे. आपल्या नियमाप्रमाणे खालापूरच्या बाहेर कोणाला करायचं नाहीये, ह्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेतलं, कारण ही खालापूरची संस्था आहे. कोणी बाहेरचा येऊन या संस्थेवरती अधिकार दाखवत असेल ते चुकीचं आहे. आणि त्यांनी ह्याच्यामध्ये असंही कळण्यात आलं संतोष जंगमनी ह्याच्यामध्ये सगळे अलिबागच्या लोकांचे नावं मेंबर म्हणून घेतलेले आहेत. त्याचे सगळे पुरावा पेपर माझ्याजवळ आहेत, मी आपल्याला देऊ शकतो. ह्याच्याबद्दल तक्रार केली, पण धर्म आयुक्त पूर्ण एक केटीसीपी मंडळाला सोबत घेऊन चाललेत. त्यांनी माझी केस जानेवारीमध्ये मी दाखल केली, फेब्रुवारीमध्ये 25ला दाखल केली. आजही परवा माझी तारीख होती, त्यांनी डायरेक्ट एप्रिलची तारीख दिलेली आहे. आज भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष या नात्याने आम्ही हा जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि या FIR मध्ये त्या दोन्ही आरोपींचे नाव आलेले किशोर पाटील आणि दिनेश गुरव, असं हे किशोर पाटलांचं नाव आहे या पेजवरती, दिनेश गुरवांचं यांचं नाव या FIR मध्ये आलेलं आहे. वाशीला ही FIR झालेली आहे. या बाबतीत आम्ही खोपोली शहर भाजपा वतीने आम्ही संचालकांना आज हे पत्र दिलेलं आहे. या पत्रामार्फत आम्ही त्यांना असं कळवलेलं आहे की ह्या आपल्या संस्थेमध्ये हा जो गैरव्यवहार झालेला आहे आणि याच्यामुळे जी संस्थेची बदनामी झालेली आहे, या कारणास्तव या दोन्ही संचालकांवरती आपण तात्काळ कारवाई करावी. ते दोषी आहेत नाही आहेत हे भविष्यातली गोष्ट आहे, पण आज त्यांच्यावरती FIR आहे आणि आपल्या खालापूर तालुका शिक्षक प्रसारक म्हणजे ह्या आपल्या तालुक्यातली ही प्रतिष्ठित संस्था असून त्या संस्थेवरती बदनामीचे नाव ह्याच्यामुळे झालेले आहे. आम्ही त्यांना ही विनंती केलेली आहे आणि आम्ही आज भव्य मोर्चा काढणार होतो त्या संदर्भात, पण पोलीस स्टेशननी आम्हाला काल ही नोटीस दिली की जमाबंदीचा आपल्या इथे हुकूम निघालेला आहे. त्या कारणास्तव येणाऱ्या 3 तारखेपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं जमाबंदी करू शकत नाही आणि 10वी आणि 12वीचे पेपर असल्या कारणास्तव सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची मोर्चा इथे काढता येणार नाही. मी आणि आमचे सहकारी मुकेश रुपवते, संजय तान्हा आम्ही तिघेही तिथे गेलो होतो. त्या बाबतीत त्यांना हे पत्रक दिलं आणि 3 तारखेनंतर आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं आहे की तुम्ही येणाऱ्या या 3 तारखेच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची जर त्यांच्यावर कारवाई केली नाही, या कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही तर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तुमच्यावरती जन आंदोलन उभारू. एक मोठा मोर्चा शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने हा तुमच्यावरती आमच्या मार्फत येणार आहे, ही आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली. या बाबतीत सदर बाबतीत आमचं दादांशी बोलणं झालेलं होतं. दादांनी हा मुद्दा विधानसभेत आपण उचलणार आहोत आणि याला न्याय देण्याचे आपण काम करणार आहोत. चॅरिटी कमिशनरकडे सुद्धा हा मुद्दा उचलणार आहेत ते आणि त्याबाबतचं ते तिकडे आपल्या विधानसभेमध्ये मुद्दा उचलून याला न्याय देण्यासाठी बोलणार आहेत. 20 टोटल 29ची बॉडी 20 आहेत. त्या 8 गटला जोडून नाहीच आहे ना. बिनविरोध निवडणूक जर लावता समजा एक्झिस्टिंग मी मेंबर असताना मला नोटीस येत नाही म्हणजे ही कुठली बिनविरोध निवडणूक झाली? तुम्ही समोरच्याला सांगतच नाही की निवडणूक आहे किंवा तुम्ही पत्रकार तुम्हाला कोणाला आले का नोटीस सांगा मला. जनरल बॉडीचे कोणाला पत्र आले का? पत्रकार साहेब तुम्ही सांगा मला. गोपाळ साहेब तुम्ही सांगा तुम्हाला आले का नोटीस की बाबा इलेक्शन लागले? जाहिरात नाही, जाहिरात द्यायला लागते. 2021ची जाहिरात ती दिली होती, खालापूरच्या नगरपालिकेत लावली होती लॉकडाऊनच्या वेळी. त्यांनी कुठल्याही पेपरमध्ये देत नाहीत. पेपर तो मॅनेज केला जातो सगळं करून ते आताही त्यांनी कुठेही जाहिरात आलेला. तुम्ही पत्रकारांनी मला उत्तर द्यावा की तुम्हाला ही इलेक्शन ऑक्टोबरला झाली तुम्हाला माहिती आहे का सांगा मला. म्हणजे एवढंच. आणि त्याच्यामध्ये ते सातो साहेब जे आहेत धर्म आयुक्त त्यांच्याशी संमती आहेत. तुमच्याच एका पत्रकार मित्राबरोबर मागच्या वेळी आम्ही कंप्लेंट केली होती पण त्यालाही काय उत्तर नाही आम्हाला. ह्या प्रकारचं हे सगळं चालू आहे इकडे भ्रष्टाचार. भ्रष्टाचारपैकी 2-3 गोष्टी अजून सांगतो. संतोषचा जो ड्रायव्हर आहे ऋषिकेश साळके, बॅलन्स शीट मध्ये त्याच्या नावावरती 13 लाखाची उचल आहे.
तो ड्रायव्हर आहे, ऑफिशियली संतोषचा ड्रायव्हर आहे. मग त्याच्या नावावरती 13 लाख 2 वर्ष बॅलन्स शीट मध्ये उचल आहे. संतोष जंगमनी स्वतःच्या नावाने 1 लाख रुपये उचल घेतली कॅश. संस्थांमध्ये 5,000 रुपयाच्या घटनेप्रमाणे 5,000 रुपयाच्या वरती कोणी घेऊ शकत नाही. 5,000च्या वर घेतले, 5,000च्या वर घेतले तर क्राईम आहे. मग त्यांनी 1 लाख रुपये कॅश कशी काय घेतली? प्रशांत पान पाटील हे नगरसेवक आहेत खालापूरला, त्यांचा प्रशांत डिजिटल म्हणून फोटो स्टुडिओ आहे, त्याच्या नावावरती बॅलन्स शीट वरती 23 लाख रुपये उचल आहे. मग असे एवढे 23 लाखाचे कुठले फोटो काढले? तुमचं तरी 23 लाखाचं बिल येईल का सांगा मला. पण त्याच्या नावाने 23 लाख आहे. आणि जो आता सस्पेंड आहे खोटे दाखल्याच्या वरनं, ज्याच्यावरती सभासद रद्द करा म्हणून दाखल केलेलं आहे काय, पण त्या माणसाच्या नावाने 23 लाख, म्हणजे हा किती मोठा घोटाळा आणि कसला प्रकारचा घोटाळा आहे मला काय कळायला तयार नाही. दुसरं, आमच्या यांना एक कंडिशन आहे की 25 लाख रुपये घेतल्याशिवाय मेंबर करता येत नाही, हा नियम केला होता या लोकांनी. तर मी 25 लाख रुपये देऊन मी मेंबर झालेलो आहे. तर एक मेंबरला त्यांनी असं केलंय, संस्थेने 2 कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने 12.5 लाखाचे पेमेंट केले जे बॅलन्स शीटला आहेत. आणि त्या मेंबरनी ते पैसे त्या ह्याला दिले, डायरेक्टरला दिलेत, संचालकाला दिले ते 25 लाख त्या दोघांनी म्हणून. आणि त्या संचालकांनी ते पैसे परत केटीसीला दिलेत आणि मेंबर केलाय. म्हणजे संस्थेच्याच पैशाने मेंबर. मी चौकशी का मागतो लवकर त्याचे कारण, हे पेपर घाल करण्यापेक्षा पण ह्याच्यामध्ये बँक स्टेटमेंट कुठं जाणार नाही. तुम्हाला सगळ्यांना बँक स्टेटमेंट म्हणजे इंटरेस्ट सगळे सापडले जातील. हा सगळा एवढा मोठा पगार आहे पण कोणी याला उचलून घालायला तयार नाही. म्हणून मला ही पत्रकार परिषद आज घेऊन तुमच्या समोर व्यक्त करायचे. जनता विद्यालय जी आहे त्याच्यामध्ये एक आहे अनुदान आणि विदाउट अनुदान. ती जी मिलिंद मराठे ही चालवतात, विदाउट अनुदान चालवतात, त्याच्यामध्ये ते डोनेशन घेतात. त्याचाही बरंच कंप्लेंट आहेत पण तिथं कोणाला ते वाव देत नाही. हीच माझी मोठी मागणी आहे. आजही बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात, बऱ्याच लोकांची मी परस्पर फी भरलेले आहेत. जे खरेच गरजू होते त्यांना मी माझ्या तर्फे किती मदत करता मी केलेली आहे काय. त्यांच्यामध्ये तुमचे एक पत्रकार पण मित्र आहेत, त्यांनाही मदत केलेली आहे. तेही सांगतील तुम्हाला की बाबा माझ्याकडे जेव्हा आल्यानंतर मी कोणाला खाली हात येऊन दिलं नाही. पण ह्या लोकांना काही नाही, भस्म्या रोग लागलाय, कसं पैसे काढता येईल, कसे पैसे काढता येईल सगळ्यांकडनं तो झालेला आहे. आणि तुम्ही स्वतः पत्रकार, यांचे दर वर्षाला फॉरेन ट्रिप निघतात, हे कुठनं निघतात, कसे निघतात ह्याचा तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे होता काय. असं काय व्यवसाय चाललंय काय? दिनेश गुरेचा धंदा आहे किंवा बाकी किशोर पाटीलचा बिझनेस, त्या दुकानावरती दरवर्षी 10 दिवस जाऊ शकतात. चौकशी करावं त्यांच्या बँक स्टेटमेंट वगैरे सगळे, कुठले पैसे आले काय आले, खरंच कोणी पैसे भरलेत का, त्यांच्याची स्पॉन्सरशिप केली आहे का, नाही. पैसे ह्यांनी दिलेत सगळे. ह्यांचा जो एजंट आहे तो वाशीचा एजंट आहे, जो ट्रॅव्हल एजंट आहे, त्याच्याकडे तुम्हाला ह्यांचा सगळा हिशोब मिळू शकतो. मी 3 डायरेक्टरच्या बाबतीत अजून बोलणार. या 3 डायरेक्टरवरती गुन्हा दाखल आहे. एक आहे किशोर पाटलावरती, हा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. नंतर दिनेश गुरव दाखल झालेला आहे. आणि तिसरा आहे विनोद जाकोट्या, ज्याच्यावरती रॅनबीज विकले गेलेले लॉकडाऊन मध्ये. म्हणजे अशा गुन्हेगार लोकांना तुम्ही संस्थेमध्ये ठेवणार असेल तर काय पद्धत येणार आहे. विनोद जाकोट्या हा त्याच्या कंपनीतर्फे स्टील सिमेंट ते त्याच्या कंपनी विकलं जातं आणि जास्त रेट मध्ये त्याला पैसे दिले जातात. हा सगळा मिळून सगळं काम चालू आहे. आणि परत काय बोलतात ते, आम्ही 25 लाख भरले, मग आम्हाला काय भेटायला नाही पाहिजे का? मग कशाला जाता? तुम्हाला जमत तर जाता कशाला? तुम्ही काय संस्थांमध्ये पैसे कमवण्यासाठी गेलेले? संस्था अडचणीत असल्यामुळं 25 लाख रुपये त्यांनी मागितले होते. मग आपण त्या हिशोबाने त्यांनी नियम बनवला होता की जो 25 लाख रुपये देईल तरच त्याला मेंबर केला जाईल. पण त्या लोकांनी असा त्याचा अर्थ लावला आहे की 25 लाख आम्ही दिले म्हणजे आम्हालाच कामं भेटल्या पाहिजे. सगळे ठेकेदार अबू जळगावकर व त्याच्या नातेवाईकाला भेटतायत. तुम्ही सगळे जर ठेके काढले, सगळे अबू जळगाव व त्याच्या नातेवाईकाचे चुलता मामा काका तुम्ही सगळे बघितलं, त्याच्यामुळे सगळे तुम्हाला दिसून येतील की ते सगळे त्याच्या नावाने आहेत. सप्लाय करणार विनोद जाकोटिया, म्हणजे सगळी मिली भगत चालू आहे. म्हणजे यांना जयंत भाईंचा विषय चांगला होता की संस्था चांगली झाली, ह्या लोकांनी बिझनेस करून ठेवलेला आहे. ह्याच्या काही गोष्टी त्यांना कल्पना पण नाही जयंत भाईंकडे की हे काय उद्योग चालू आहे. आणि सगळ्यांना सांगताना ते सांगतात रायगड बँकेचं नाही, यांनी आव्हान्स कडनं लोन घेतलेलं आहे. आव्हान्स फायनान्स कंपनीकडे लोन घेतलेलं आहे. त्या फायनान्स कंपनीने परमिशन घ्यायला लागते चॅरिटी कमिशनरकडे, मुंबई वर्लीकडनं. त्या चॅरिटी कमिशनरने यांना लोन घेऊ नका, तुमची आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि आव्हान्स कंपनीचा हा व्याजदर जास्त असल्यामुळं तुम्ही यांच्याकडनं कर्ज घेऊ नका आव्हान्सकडनं. हे नाही म्हणल्यानंतर सुद्धा म्हणजे अगोदरच लोन घेऊन बसले. त्याची कॉपी माझ्याकडे आहे, मी ती कॉपी तुम्हाला देऊ शकतो. त्याबद्दल त्यांच्या घटना जी त्यांनी 2021 मध्ये केलेली आहे, नवीन घटना संस्थेची, या घटनेच्या कॉलम 14 मध्ये स्पष्टपणे दिलेले का संस्थेच्या साठी कुठल्याही प्रकारचं कर्ज प्रकरण करण्यापूर्वी
स्पष्ट लिहिलेले की चॅरिटी कमिशनर जे मुंबईचे आहेत त्यांची पूर्व परवानगी घ्यावी, ती पण लेखी स्वरूपात. अशी कुठल्याही प्रकारची लेखी स्वरूपात पूर्व परवानगी घेतली गेली नाही. साधा अर्ज सुद्धा चॅरिटी कमिशनर मुंबई यांना देण्यात आलेला नाही. विना परवानगी 7.5 कोटी रुपयांचं आव्हान फायनान्स कडून कमर्शियल लोन घेण्यात आलेले संस्थेच्या नावावर. ज्या लोनसाठी संस्थेच्या प्रॉपर्टी, ज्या संस्थेच्या नावाने प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्ट्या मॉर्गेज ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या प्रॉपर्ट्या मॉर्गेज ठेवण्यासाठी सुद्धा या घटनेच्या कलमांमध्ये स्पष्टपणे दिलेले की त्या मॉर्गेज ठेवण्यासाठी त्याच्यासाठी वेगळी परवानगी चॅरिटी कमिशनरची घेण्यात आली, पण अशी तीही परवानगी घेतली गेलेली आहे. हे जे लोन आहे ते 12 फेब्रुवारी 2024 ला आव्हान फायनान्स कडून 7.5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलेले आहे. आणि ह्या कर्जासाठी जो अर्ज द्यायला लागतो तो अर्ज त्यांनी तब्बल 4 महिन्यांच्या नंतर म्हणजे 27 जून 2024 ला दिलेला आहे. आणि तो अर्ज त्या चॅरिटी कमिशनर मुंबई यांनी 10 पानांची मोठी विश्लेषण वाईज ऑर्डर देऊन त्याच्यामध्ये का रद्द करावा याबद्दल विश्लेषणावर नमूद करून, म्हणजे ह्या पूर्वीच्या संस्थेवर 10 कोटीपेक्षा जास्तचे कर्ज आहेत, संस्थेची तेवढी कॅपॅसिटी नाहीये, तर आपण कुठल्याही प्रकारचं नवीन कर्ज घेऊ नये असं स्पष्ट विवेचन देऊन तो अर्ज त्यांचा रद्द केलेला आहे. म्हणजे आज रोजीचं जे आव्हान फायनान्सचं जे 7.5 कोटी रुपयांचं कर्ज आहे संस्थेवर, हे बिना परवानगी, बिना चॅरिटी कर्ज प्रकरण करण्यात आलेले आहे. आणि ह्या कर्ज प्रकरणावरती तत्कालीन जे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि उपाध्यक्ष यांच्या त्याच्यावरती स्पष्टपणे सह्या आहेत, नावं नमूद केली आहेत, म्हणजे बिना परवानगी घेतले गेलेले कर्ज आहे. याबद्दल आम्ही धर्मादाय आयुक्त जे रायगडचे आहेत, अलिबागला जे बसतात, त्यांच्याकडे पण आम्ही याच्याबद्दल मागच्या जवळजवळ 6 महिने ते 8 महिन्यांपासून लेखी अर्ज देऊन त्याचा पाठपुरावा करत आहोत. परंतु अजून तिथून कुठल्याही प्रकारचं आम्हाला उत्तर न मिळाल्यामुळे ते प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. त्यांच्याकडून ज्यावेळी कुठलीही कारवाई होत नाही, परंतु ते जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच्या वरिष्ठ किंवा अपीलंट अथॉरिटीकडे जाता येत नाहीये. तर त्यांनी ज्यावेळी तो निर्णय देतील त्यावेळी आम्ही त्याच्यातलं जे अपीलंट अथॉरिटी असेल त्याच्याकडे आम्ही रितसरपणे अपील दाखल करू. त्यांनी जे कमर्शियल म्हणजे जे काय पैशाच्या रकमेबद्दल जे काय अफरातफरी केलेले किंवा घोटाळे केलेले त्याच्याबद्दल आम्ही रितसर अर्ज SP अलिबाग यांच्याकडे पण दिलेला आहे. संबंधित पोलीस स्टेशन जे खोपोली आहे तिथं पण दिलेलं आहे. त्या संदर्भात त्यांची चौकशी चालू आहे त्या आर्थिक घोटाळ्यांच्याबद्दल. दुसरं जे न्यायालयामध्ये ऑलरेडी एक केस दाखल आहे, त्याचं खोपोली पोलीस स्टेशन मध्ये जे FIR आहे त्याच्यातलं न्यायालयात प्रकरण चालू आहे. जे दुसरं आता नवीन वाशीचं जे दाखल झालेलं आहे त्याच्यामध्ये गुरव आणि यांची नाव आहेत.